एका छोट्या देशाची कल्पना करा. लोकसंख्या अवघी 55 ते 56 लाख. पण या छोट्याशा देशाकडे जगातील सर्वात मोठा सोव्हरेन वेल्थ फंड आहे. इतका मोठा की त्यामध्ये जास्त संपत्ती आहे. जरी संपत्ती कागदावर प्रत्येक नागरिकांमध्ये वाटली तर प्रत्येक व्यक्ती करोडपती ठरेल. लहान मूल, कॉलेजचा विद्यार्थी, रिक्षा चालवणारा, मच्छीमार, सर्वजण. हे ऐकायला एखाद्या परीकथेप्रमाणे वाटतं, पण हे वास्तव आहे. याहून मोठी गोष्ट म्हणजे या देशात लोक फक्त श्रीमंत नाहीत तर सुरक्षितही आहेत. एखादा नागरिक आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलच्या बिलाची भीती नसते. मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कर्ज घ्यावं लागत नाही. नोकरी गेली तरी सरकारकडून संरक्षण मिळतं. रिटायरमेंट नंतर वृद्धापकाळाची चिंता फारशी राहत नाही. आणि म्हणूनच जगातील सर्वात आनंदी, सुरक्षित आणि विकसित देशांच्या यादीत या देशाचं नाव नेहमी वर असतं. तो देश म्हणजे नॉर्वे. पण इथेच एक प्रश्न निर्माण होतो, हे सगळं नेमकं कसं शक्य झालं? तेलामुळे की यामागे अजून मोठं रहस्य दडलं आहे? कारण इतिहास सांगतो की एकेकाळी हीच जमीन गरिबी, बेरोजगारी आणि स्थलांतराने त्रस्त होते. मग फक्त काही दशकात इतका मोठा बदल कसा झाला? नमस्कार मंडळी, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. इतका मोठा बदल कसा झाला या उत्तरासाठी आपल्याला जवळजवळ 100 वर्ष मागे जावं. आज आपण पाहतो तो नॉर्वे नेहमीपासून असा नव्हता. 1905 पूर्वी नॉर्वे बराच काळ डेन्मार्क आणि नंतर स्वीडनच्या नियंत्रणाखाली होता. स्वातंत्र्य मिळालं पण देशाकडे फारसं काही नव्हतं. मोठे उद्योग नव्हते, मोठी शेती नव्हती, मोठं सैन्यही नव्हतं, कारखानेही मोजकेच. लोकांचं मुख्य काम मासेमारी, लाकूड आणि समुद्रावर आधारित व्यापार. हिवाळा इतका कठीण की अनेक महिने शेती करणंही अशक्य व्हायचं. देशाचा मोठा भाग डोंगर, बर्फ आणि दऱ्यांनी व्यापलेला. आज आपण सुंदर म्हणतो ते fjords त्या नॉर्वेजियन नागरिक अमेरिकेत स्थलांतर करू लागले. कारण भविष्यात त्या काळात जर कोणी सांगितलं असतं की एक दिवस हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये असेल तर कदाचित कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. पण इतिहासात काही घटना संपूर्ण राष्ट्राचं भविष्य बदलून टाकतात आणि नॉर्वेसाठी ती घटना घडली 1969 मध्ये. पण ही फक्त तेल सापडण्याची गोष्ट नाही, कारण तेल अनेक देशांना सापडलं. मग सर्व देश नॉर्वेसारखे श्रीमंत का झाले नाही? याच उत्तरात या संपूर्ण डॉक्युमेंटरीचं सर्वात मोठं रहस्य दडलं आहे. 1960चं दशक. संपूर्ण जगात तेलासाठी वेड लागलं होतं. मध्य पूर्वेत मोठमोठे तेल साठे सापडत होते. अमेरिकेतील कंपन्या जगभर समुद्रात तेल शोधत होत्या आणि त्याच वेळी नॉर्वेच्या पश्चिमेला असलेल्या नॉर्थ सीकडे काही भूगर्भशास्त्रांचं लक्ष गेलं. पण गंमत म्हणजे नॉर्वेला स्वतःवर विश्वास नव्हता. 1958 मध्ये सरकारी भूगर्भशास्त्र विभागाने अहवाल दिला, या भागात तेल सापडण्याची शक्यता जवळजवळ नाही. विचार करा, ज्या देशाचं भविष्य बदलणार होतं त्याच देशाला स्वतःच्या संपत्तीवर विश्वास नव्हता. पण 1959 मध्ये शेजारच्या नेदरलँडमध्ये एक प्रचंड नॅचरल गॅस फील्ड सापडलं आणि संपूर्ण समीकरणच बदललं. अचानक सर्वात मोठ्या तेल कंपन्यांचं लक्ष नॉर्थ सीकडे वळालं. 1962 मध्ये अमेरिकेची फिलिप्स पेट्रोलियम कंपनी नॉर्वे सरकारकडे आली. आम्हाला इथे तेल शोधायचं आहे, पण एक मोठी अडचण आहे. समुद्र कुणाचा, ब्रिटनचा की नॉर्वेचा? सीमा निश्चितच नव्हती. जर या सीमेमध्ये चूक झाली असती तर कदाचित अब्जावधी डॉलरचं तेल आज ब्रिटनच्या खात्यात गेलं असतं. 1965 ब्रिटन आणि नॉर्वे दोन्ही देशांनी समुद्रातील सीमा ठरवायचं ठरवलं. साधा नियम वापरण्यात आला, मीडिया लाईन प्रिन्सिपल, म्हणजे दोन्ही देशांच्या किनाऱ्यामधील मधली रेषा. ऐकायला साधं वाटतं, पण याच एका निर्णयाने नॉर्वेला इतिहासातील सर्वात मोठा फायदा झाला. कारण नॉर्वेच्या किनाऱ्याजवळ हजारो लहान बेटे होते. या बेटांचाही विचार करण्यात आला. परिणाम, सीमा थोडीशी नॉर्वेकडे सरकली, फक्त काही किलोमीटर.
पण काही वर्षांनी ज्या भागात जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक इकोफिस्क आणि नंतर इतर प्रचंड ऑइल फील्ड सापडले, त्यातील बहुतांश भाग नॉर्वेच्या हद्दीत आला. इतिहासात कधीकधी फक्त एक सही, एक निर्णय पूर्ण राष्ट्राचं भविष्य बदलून टाकतो, आणि हा तसा क्षण. 1969 काही महिन्याच्या डीलिंगनंतर ते घडलं. समुद्राखालून प्रचंड दाबाने काळं सोनं बाहेर आलं. ऑइल, इतकं तेल की पूर्ण युरोपचं लक्ष नॉर्वेकडे वळालं. देशभर आनंदाची लाट पसरली. सगळ्यांना वाटलं आता आपण श्रीमंत झालो. पण इथेच नॉर्वेने जगातील सर्वात मोठा निर्णय घेतला, आणि तो निर्णय तेल शोधण्यापेक्षाही मोठा होता. आता इथे एक प्रश्न विचारूया. तेल फक्त नॉर्वेला सापडलं का? तर नाही. व्हेनेझुला, नायजेरिया, इराक, लिबिया, रशिया अनेक देशांकडे नॉर्वेपेक्षाही जास्त तेल आहे. मग ते देश आजही आर्थिक संकटात का आहेत? याला अर्थशास्त्रात एक नाव आहे, रिसोर्स कर्स, म्हणजे नैसर्गिक संपत्ती. आशीर्वाद नसून हा शाप ठरते. कारण पैसा अचानक येतो, सरकार खर्च वाढवतं, भ्रष्टाचारही वाढतो, लोक उद्योग उभारणं सोडतात, देश फक्त तेलावर अवलंबून राहतो, आणि ज्या दिवशी तेलाचे दर घसरतात त्या दिवशी पूर्ण अर्थव्यवस्था कोसळते. जगातील अनेक देशांनी ही चूक केली, पण नॉर्वेने एक वेगळाच प्रश्न विचारला. हे तेल आपलं आहे, पण हे फक्त आजच्या पिढीचं आहे का? हा प्रश्न इतिहास बदलणारा होता. तेल अर्थव्यवस्थेत अशा परिस्थितीत बहुतेक काय करतात? मोफत योजना, राजकीय घोषणा, इमारती, मोठे खर्च. कारण राजकारण्यांना पुढची निवडणूक जिंकायची असते. त्यांनी स्वतःला एक वेगळाच प्रश्न विचारला. आपण हा पैसा खर्च केला तर प्रश्न वाटतो. पण याच विचाराने नॉर्वेला जगातील सर्वात श्रीमंत देश बनवलं. सरकारने ठरवलं तेलातून मिळणारा पैसा सरळ सरकारी खर्चांसाठी वापरायचा नाही, उलट तो पैसा भविष्यासाठी साठवायचा. आणि 1990 मध्ये जगातील सर्वात वेगळ्या आर्थिक प्रयोगाची सुरुवात झाली. नॉर्वेने तयार केला गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल. नाव पेन्शन फंड, पण प्रत्यक्षात हा फक्त पेन्शन फंड नाही, हा संपूर्ण देशाचा इन्व्हेस्टमेंट फंड आहे. कल्पना करा, तुमच्याकडे दर महिन्याला अतिरिक्त पैसे उरतात. तुम्ही ते घरी ठेवणार का? तर नाही, तुम्ही ते गुंतवाल, जेणेकरून भविष्यात ते आणखी वाढतील. नॉर्वेनेही हेच केलं. तेलातून मिळालेला पैसा बँकेत पडू दिला नाही, तर जगभर गुंतवणूक केली. आज हा फंड हजारो कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन, एनव्हिडिया, TSMC, सॅमसंग, नेस्ले, टोयोटा, जगातील जवळपास प्रत्येक मोठ्या कंपनींमध्ये या फंडाचा काही ना काही हिस्सा आहे. म्हणजे तुम्ही जर आज ॲपलचा आयफोन विकत घेता तर त्या कंपनीच्या नफ्याचा अतिशय छोटासा भाग अप्रत्यक्षपणे नॉर्वेच्या फंडालाही मिळतो. विचार करा, एका छोट्या देशाने संपूर्ण जगात आपले पैसे कामाला लावले. आता सर्वात मोठा प्रश्न, जर हा फंड इतका मोठा आहे तर सरकार तो पैसा काढून हवे तसे खर्च का करत नाही? याच उत्तरामुळे नॉर्वे आहे. कारण सरकारने स्वतःवरच नियम लावले आहे. एक कठोर नियम, मुख्य फंडाला कधीच हात लावायचा नाही. फक्त फंडातून दरवर्षी जेवढा नफा मिळेल त्यातील मर्यादित भागच सरकारी खर्चासाठी वापरायचा. म्हणजे मूळ संपत्ती कधीच संपत नाही, फक्त तिचं फळ वापरलं जातं. हे अगदी झाडासारखं आहे. शहाणा माणूस फळ खातो, झाड कापत नाही. आणि नॉर्वेनेही झाड जपलं, म्हणूनच आजही तेल विकलं जातं. पैसा वाढतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संपत्ती सुरक्षित राहते. आपण अनेकदा ऐकतो नॉर्वेतील प्रत्येक नागरिक करोडपती आहे, पण याचा अर्थ प्रत्येकाच्या बँकेत करोडो रुपये पडले आहेत असा नाही. खरं काय आहे,
देशाच्या गव्हर्नमेंट पेन्शन फंडमध्ये इतकी प्रचंड संपत्ती जमा आहे की जर ती संपत्ती कागदावर सर्व नागरिकांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला कोट्यावधी रुपयांच्या समतुल्य हिस्सा आहे. म्हणजेच हा पैसा वैयक्तिक खात्यात नसला तरी तो प्रत्येक नागरिकाच्या भविष्यासाठी देशाने जपून ठेवलेला आहे. हीच नॉर्वेची खरी श्रीमंती आहे. श्रीमंत नागरिक म्हणजे फक्त महागडी कार नाही तर मजबूत देश, विश्वासार्ह सरकार आणि भविष्यासाठी सुरक्षित व्यवस्था. येथील सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारत नॉर्वेसारखा बनू शकतो का? याचं उत्तर आहे हो आणि नाही. कारण दोन्ही देशांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. नॉर्वेची लोकसंख्या फक्त 55 लाख, भारताची 140 कोटींपेक्षा जास्त. नॉर्वेकडे लोक कमी, संसाधन जास्त. भारताकडे संसाधनं आहेत पण लोकसंख्या प्रचंड आहे. म्हणून दोन्ही देशांनी तुलना सरळ करता येत नाही. एक गोष्ट नक्की शिकता येते आणि ती म्हणजे संपत्तीपेक्षा विचारसरणी महत्त्वाची असतात. लोक म्हणतात नॉर्वे श्रीमंत आहे कारण त्यांच्याकडे तेल आहे, पण हे अर्धसत्य आहे. जर फक्त तेलामुळेच देश श्रीमंत होत असता तर व्हेनेझुला, नायजेरिया, लिबिया, इराक हे देश आज जगातील सर्वात विकसित देश असायला हवे होते. पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. मग फरक कुठे पडला? फरक पडला निर्णयांमध्ये. नॉर्वेने तेलाला खर्च करण्याचं साधन मानलं नाही तर भविष्य घडवण्याची संधी मानली. त्यांनी संपत्तीपेक्षा संस्था मजबूत केल्या, राजकारणापेक्षा धोरणांना महत्त्व दिलं, आजच्या मतांपेक्षा पुढच्या पिढीचा विचार केला. आणि म्हणूनच आज जगभरातील अर्थतज्ञ नॉर्वेचा अभ्यास करतात. आपण लहानपणापासून श्रीमंतीची एकच व्याख्या ऐकली, मोठा बंगला, महागडी कार, मोठे बँक बॅलन्स. पण नॉर्वे आपल्याला श्रीमंतीचं एक वेगळी व्याख्या शिकवतं. खरी श्रीमंती म्हणजे रात्री निर्भीडपणे रस्त्यावर चालता येणं, मुलांना उत्तम शिक्षण मिळणं, आजारी पडल्यावर घर विकण्याची वेळ न येणं, सरकारवर विश्वास ठेवता येणं आणि भविष्यासाठी निश्चिंत असणं. हे बँक खात्यात दिसतं तसं नाही, पण देशाच्या गुणवत्तेमध्ये दिसतं. कदाचित आजपासून 100 वर्षांनी लोक आपल्या देशाबद्दलही अशीच एखादी डॉक्युमेंटरी पाहतील. प्रश्न एवढाच आहे, आज आपण कोणते निर्णय घेतो? कारण देशाचं भविष्य एका दिवसात बदलत नाही, ते दररोज घेतलेल्या लहान लहान निर्णयांमधून घडतं. नॉर्वेने तेल शोधलं हे त्यांचं नशीब होतं, पण त्या तेलाला योग्य वापर केला हा त्यांचा निर्णय होता. आणि इतिहासात नशिबापेक्षा निर्णयच जास्त काळ टिकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त लाईक करून जाऊ नका. कमेंटमध्ये नक्की सांगा भारताने नॉर्वेकडून कोणती गोष्ट सर्वात आधी शिकायला हवी. तुमचं उत्तर मी नक्की वाचेन. आणि जर तुम्हाला अशाच जग बदलणाऱ्या देशांच्या राजकारणाच्या, इतिहासाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या खऱ्या कथा सोप्या मराठी भाषेत समजून घ्यायच्या असतील तर डिकोड विथ राहुलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त बातम्या सांगत नाही, आपण बातम्यांमागचं सत्य डिकोड करतो. मी राहुल. पुन्हा भेटू एका नव्या, रोचक आणि डोकं चालवायला लावणाऱ्या डॉक्युमेंटरीसोबत. तोपर्यंत जिज्ञासू राहा, विचार करत राहा आणि सत्य शोधत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.